आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता, पण सगळं वाटतं तितकं सोपं नव्हतं. चला आज माझ्यासोबत वटपौर्णिमेच्या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. हाय हॅलो नमस्कार, मी मोहिनी. अजून एका तुमच्या व्लॉगमध्ये मी स्वागत करते. सकाळी सकाळी मस्त येतं चहापासूनच सुरुवात करते. मस्त सकाळी जरा लवकरच उठले होते. आज 6:30-7 वाजले होते तरी उठायला. सगळा स्वयंपाक वगैरे करायला घेतला होता, पण अगोदर चहा पिले, नंतर सगळा स्वयंपाक करून घेतला आणि आवरायला घेतलं. तसं टायमिंग वटपौर्णिमेचा जरा कमीच होता ना, त्याच्यामुळे मग जरा लवकरच उठले होते, कामं केले, बाकीचं सगळं आवरलं. मग इथं मेकअप करायला घेतला होता, साडी वगैरे वेअर केली. नऊवारी साडी आहे मी. तुम्हाला सांगितलं होतं मागच्या छोट्या मिनी व्लॉगमध्ये की मी एका इंस्टाग्राम पेजकडून मला आली आहे. तर खूप छान क्वालिटी साडी आहे. मस्त साडी वगैरे वेअर केली, थोडासा मेकअप केला. आणि आजकाल तर आमच्या इथं काय वटपौर्णिमेला वडाच्या झाडालाच सोडून लोक पिंपळाच्या झाडालाच दोरे बांधायला लागले. तुमच्या इकडे झाले का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण असं झालंय बऱ्याच ठिकाणी. अगोदरच जे लोक शूट करतात ना वटपौर्णिमेचं, तर त्यांचं झालंय असं की वडाला सोडून पिंपळालाच हे केलंय. आणि अगोदरच सगळे बरेच लोक शूट करतात, पण मी नाही केलं अजून शूट. मी आपलं घरीच मेकअप वगैरे केला आणि मग मस्त परत पूजा वगैरे करायला घेतली. गजरा वगैरे बांधून घेतला. मी इथं गजरा बांधते म्हटल्यावर महिला पण बांधायचाच असतो. आता ज्याच्या घरी लहान मुलं आहेत किंवा मुलगी आहे जी मम्मी नटते किंवा मम्मी जी वेअर करते, गळ्यातलं टिकली म्हणा काय म्हणा, ते आपल्या मुलीला लगेच लावायचं असतं. आता तिला माझ्याकडे आर्टिफिशियल गजरा होता, ओरिजिनल नव्हता. ओरिजिनल भेटलाच नाही, कारण त्या गजऱ्यावर एवढी गर्दी होती ना, त्याच्यामुळे म्हटलं आपल्याकडे आर्टिफिशियल आहे ना तोच लावून घ्यावा. नंतर तिचा आवरायला घेतला. तर मम्मी नटते म्हटलं तिला पण जायचं असतं मम्मी सोबत. मम्मी काय करते काय नाही हे बघायचं असतं. मग तिचं मस्त 2 पोनी बांधून घेतल्या, नव्हती बांधून दे एक फटका देऊन बांधून घेतल्या, पण तिनं रेकॉर्ड केलं मी. तर मग मस्त तिचे पोनी वगैरे बांधून दिल्या, ड्रेस घातला तिला छान मस्त. तिचं आवरून घेतल्यानंतर मग मी पूजेची सगळी तयारी करून घेतली. तोपर्यंत मग यांना पण बोलवलं होतं महिला सांभाळण्यासाठी थोडा वेळ, कारण तिकडे गेल्यावरती मग तिला कोण बघणार. तरी ती माझ्यासोबत आलतीच तिच्या पप्पांना घेऊन मागून. मग मी तिकडे गेले पूजेच्या टायमिंगला, सगळं काम वगैरे आवरून घेतलं होतं. बाकीचं काम राहिलं, पण फक्त सकाळचा निवद, परत पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यावर तर सगळंच येतं ना. मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला मी. आता इथं सिंदूर लावते ना, आता तिला पण लावायचा होता तो सिंदूर. आता तिला नाही म्हणलेलं तर कळत नाही, पण तसंच सांगावं लागतं. मस्त आम्ही दोघे इथं असे रेडी झालो छान छान. तुमच्या घरी लहान बेबी असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, तिचं काय नाव आहे हेही सांगा. आणि मग तिचं मस्त इथं गडबड चाललं होतं. मी पूजेची तयारी केली, मला जेवढं माहिती आहे तेवढं तर केलं मी, बाकी काय असन ते नाही. मग नंतर तिथे गेल्यावर एक शूट काढायला लावला होता मी, पण आता आडवा काढायचा उभा काढायचं काय कळत नाही म्हणून एक छोटासा मी तिथं क्लिप टाकलाय वडाच्या झाडाचा. मग ते पण आले होते महिला घेऊन. मग आल्यावर नंतर मग सगळं फोटोशूट वगैरे थोडेसे व्हिडिओ काढले. आणि पुरणपोळीचा छान स्वयंपाक केला होता. मी काय एवढं ताट वगैरे करून नव्हतं घेतलं, कारण खूप कंटाळा आला होता, बाहेरून आला एवढा घाम येत होता ना. मग आल्यावर सगळं जेवण वगैरे केले, तसेच भांडे ते ठेवले आणि सगळं सामान वगैरे काढून घेतलं. अगोदर गळ्यातले साडी वगैरे सगळे काढून मग थोडीशी फ्रेश झाले, तर कारण एवढा वैताग आणि कंटाळा आला होता ना. तुमची वटपौर्णिमा कशी गेली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान व्हिडिओमध्ये पुढच्या भेटू आद्या. तोपर्यंत बाय बाय.